मैत्रिणींनो, आपण बरेचदा बघतो की आपल्या घरात अशी कितीतरी पेंडिंग काम पडलेली असतात, जी आपल्याला करायची तर असतात, पण उद्या करू हे म्हणता म्हणता तो उद्या कधी निघतच नाही, हो ना? अशा कितीतरी वस्तू असतात ज्या महिनोमहिनी त्याच जागेवर ठेवलेल्या असतात आणि अशा पेंडिंग कामामुळे घरात तर पसारा होतोच, त्याचबरोबर आपल्या मनावरही त्याचा ताण वाढत जातो. आपल्याला ते काम तर करायचं असतं, पण बरेचदा ते काम करताना कुठलं काम पहिले करायचं हे आपल्याला आठवत नाही आणि ते काम नेहमी उद्यावर ढकललं जातं आणि त्यामुळे मग हळूहळू ही सगळी पेंडिंग काम एकत्र होतात. त्यामुळे घरात पसारा वाढतो आणि ते पाहून अजूनच आपल्याला काम करायचा कंटाळा येतो. तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? आशा करते की मस्त आणि मजेतच असाल. तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय सांगणार आहे. त्याचा वापर करून आपण पेंडिंग काम लवकरात लवकर निपटवू शकू आणि त्याचबरोबर आपलं त्यामुळे घर देखील कायम नीटनेटकं राहील. त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल आहे, शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, सहसा आपण बघतो की आपल्या प्रत्येकाच्या घरात कुठली ना कुठली पेंडिंग कामे पडलेली असतात. जसं गेल्या 20-22 दिवसापासून मी महाराष्ट्रात होते. 20-22 दिवसापासून घर पूर्णपणे बंद होतं. माझे सासू-सासरे देखील तिकडेच आले होते. त्यामुळे भरपूरशी पेंडिंग कामे माझ्या घरात पडलेली आहे. आल्यानंतर जवळजवळ 1 वीक मी पूर्णपणे आजारी होते. त्यामुळे घरात एवढा पसारा झालेला आहे की कुठून सुरुवात करावी ते कळतच नाही. तसं तर बऱ्यापैकी थोडी कामे करून मी भरपूरशी पेंडिंग कामे कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे. पण खरं सांगू, आजारपणानंतर ही सगळी पेंडिंग कामे एकत्र पाहून खरंच मला ताण आला होता. पण आज मी तुमच्यासोबत अगदी सोपे आणि सरळ उपाय शेअर करणार आहे, जी मी नेहमीच फॉलो करत असते. पण यावेळेस घर खूप जास्त बंद असल्यामुळे एवढी जास्त पेंडिंग कामे घरात पडलेली आहे. त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे सगळी पेंडिंग काम आपल्याला लिहून काढायची आहे. जसं आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये खूप काम फिरत असतात. त्यामुळे काय होतं, कोणतं काम आधी करायचं हेच आपल्याला समजत नाही. त्यामुळे एक वही घ्यायची आहे किंवा तुम्ही मोबाईलमध्ये देखील नोट्स उघडू शकता. पण मला असं वाटते की एखाद्या डायरीमध्ये 1 बाय 1 सगळी कामे जर लिहून काढली तर ती बघायला सोपं होतं. जसं उदाहरण म्हणून सांगते, बरेचदा आपल्या घरात भांड्यांचा पसारा असतो, कपड्यांचा पसारा असतो. तो पसारा आपल्याला आवरायचा असतो, पण वेळच मिळत नाही. घरात एखादी टेबल असतं, ज्यामध्ये महिने एकच वस्तू ठेवलेली असते. ती आपल्याला आतमध्ये ऑर्गनाईज करायची असते. घरात अशा भरपूरशा वस्तू असतात, ज्या आपण वर्षानुवर्षे यूज करत नाही. त्या आपल्याला फेकायच्या असतात, पण आपल्या डोक्यामध्ये ते राहतच नाही. उद्या करू, यामुळे आपण ते करत नाही. त्यामुळे घरामध्ये जेवढी काही पेंडिंग काम आहे ती आपल्याला 1 बाय 1 लिहायची आहे. जसं तुम्हाला कपाट आवरायचं असेल किंवा स्टोअरूम साफ करायची असेल किंवा किचनमधला एखादी कप्पा क्लीन करायचा असेल, तर तुम्ही 1 बाय 1 लिहू शकता. तर मला ना खूप सारी पेंडिंग कामे कंप्लीट करायची होती. जसं ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे होते. या व्यतिरिक्त महाराष्ट्रावरून भरपूरसे पार्सल आले आहे. गेले 7-8 दिवसापासून ते पार्सल हॉलमध्येच पडलेले आहे. तर त्यातले पार्सल मला किचनमध्ये लावायचे होते. भरपूरशी भांडी वॉश करून ठेवायची होती. या व्यतिरिक्त भरपूरशी लॉन्ड्री देखील वॉश करायची होती. घरामध्ये भरपूरशा जाळ्या झालेल्या होत्या. सिलेंडर कितीतरी दिवस झाला हॉलमध्येच ठेवलेला होता. भरपूरसे जे काही प्लांट्स होते घरातले, ते मी जायच्या वेळेस किचनमध्ये पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते. ते देखील व्यवस्थित जागच्या जागी ठेवायचे होते. अशी भरपूरशी कामे मला करायची होती. तर या कामासाठी सहसा आपल्याला एक्स्ट्रा वेळ काढावा लागतो. कारण आपल्या गृहिणींना म्हटलं तरी भरपूर कामं असतात. घरातला झाडू पोछा करायचा असतो, रोजचा स्वयंपाक करायचा असतो, नाश्ता, धुणी, भांडी हे सगळं काम करण्यामध्येच बरेचदा आपण गृहिणी थकून जातो आणि त्यामुळे सहसा आपण दुपारचा वेळ काय करतो की झोपण्यामध्ये घालवतो, नाहीतर मग मोबाईलमध्ये. दुसरं कुठलंही काम आपल्याला सुचत नाही. तर आज मला बऱ्यापैकी भरपूरशी पेंडिंग कामे करायची होती. त्यासाठी मी घरातली जेवढी काही महत्त्वाची कामे असतात, जसं स्वयंपाक असतं, कपडे वगैरे असतं, ते लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील रोजची कामे म्हटली तर आपल्याला 12 वगैरे वाजतातच. काम झालं त्यानंतर मी थोडा वेळ आराम केला आणि आराम केल्यानंतर मी मस्त अशी पेंडिंग कामाची पहिले लिस्ट बनवून घेतली आणि ती लिस्ट एवढी मोठी बनली की एका दिवसात तर ते काम संपणारच नाही.
तसंही घरातलं कुठलंही पेंडिंग काम एका दिवसात संपवायचं नसतं. ते रोज थोडं थोडं करून संपवलं तर कामाचा ताण देखील आपल्याला येत नाही आणि ते काम करायला आपल्याला कंटाळा देखील येत नाही. तर इथे आपल्याला पेंडिंग काम कंप्लीट करण्यासाठी रोज 15 मिनिटाचा किंवा अर्धा तासाचा नियम लावायचा आहे. स्वतःला सांगायचं आहे की मी रोज फक्त 15 मिनिट काम करणार आहे. बहुतेक वेळा काय होतं की आपण सुरुवात केली की ते काम पुढे सुरू राहतं. खरं सांगायचं म्हटलं तर सुरुवात करणं हे सर्वात कठीण काम आहे. एकदा जर आपण कुठल्याही कामाला सुरुवात केली की मग आपण तिथे 15 मिनिटाच्या व्यतिरिक्त अर्धा एक तासही देऊन जातो, हे देखील आपल्याला कळत नाही. त्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला रोजची 1 ते 2च पेंडिंग काम करायची आहे. एखाद्या दिवशी तुम्ही फ्रीज साफ करू शकता, नाहीतर एखाद्या दिवशी ड्रेसिंग टेबल. असं जर केलं तर महिन्याभरात किती मोठा फरक पडेल याची कल्पनाही तुम्हाला येणार नाही. पण माझ्या लिस्टनुसार मी अगदी छोटी छोटी पेंडिंग काम आज कंप्लीट करणार आहे. गेल्या 7-8 दिवसापासून हे पार्सल माझ्या लिव्हिंग रूममध्ये हॉलमध्ये ठेवलेले होते. यातले 2 पार्सल नवरोबांचे आहे. मला माहिती नाही ते कधी ओपन होणार, पण मी माझं काम नक्कीच कंप्लीट करणार आहे. तर हे भांड्याचं पार्सल आहे जे महाराष्ट्रातून आलेलं आहे. सासूबाईच्या हातची जेवढी काही एक्स्ट्रा भांडी होती ती सगळी मी घेऊन आलेली आहे आणि ही सगळी भांडी मला व्यवस्थित वॉश करून सुकवून आजच्या आजच अलमारीमध्ये सेट करायची आहे. कारण 7 दिवसापासून हे पेंडिंग काम पडलेलं आहे, त्यामुळे हे पेंडिंग काम मला सर्वात महत्त्वाचं वाटलं. आणि त्याचबरोबर हे पेंडिंग काम करता करता इतरही घरातली जेवढी काही छोटी छोटी पेंडिंग काम आहे ती देखील मी पूर्ण करणार आहे. जेवढं जमेल तेवढं मी आज करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग थोडी थोडी कामं पूर्ण हप्ताभर मी निपटवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, अशा सुंदर सुंदर वस्तू मी महाराष्ट्रातून घेऊन आलेली आहे. ही बकेट मला खूप आवडली. आपल्या देवघरातले कपडे सहसा मी किचनमध्येच वॉश करत असते, तर नेहमी मी एका स्टीलच्या गंजामध्ये त्याला सोक करून ठेवायचे. पण ही बकेट मला खूप युजफुल वाटली. ही बकेट ते कपडे सोक करण्यासाठी मला खूप युजफुल असेल. त्याचबरोबर कणिक भिजवण्यासाठी छोटी छोटी मी भांडी आणलेली आहे. भरपूरशा छोट्या छोट्या वाट्या आणलेल्या आहे. एक छोटीशी तुम्ही बकेट बघितली असेल, ती देखील खूप क्यूट आहे. तर हे सगळं सामान मला माझ्या किचनमध्ये व्यवस्थित सेट करायचं आहे. कारण हे असंच जर ओपन सोडलं तर मग ते कितीतरी दिवस त्या किचनमध्ये पडून राहील व मग या भांड्यांचा किचनमध्ये पसारा देखील दिसेल. त्यामुळे सर्वात पहिले काम मी हे करणार आहे. पहिले तर ही सगळी भांडी मी वॉश करून घेतली. आता वॉश करण्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत दाखवला नाही, कारण ऑलरेडी व्हिडिओ मोठा झालेला आहे आणि खूप मोठा व्हिडिओ असला की तोही मला व्हॉइस ओव्हर करायला कंटाळा येतो, या व्यतिरिक्त तुम्हाला बघायलाही कंटाळा येईल. त्यामुळे ही सगळी भांडी मी वॉश करून घेतली. त्यानंतर एवढी सगळी भांडी पुसायची म्हटलं तर खूप वेळ लागतो. या व्यतिरिक्त आता रेग्युलर आमच्याकडे पाऊस सुरू आहे, त्यामुळे मग खूप वेळ लागेल. त्यामुळे मी ही सगळी भांडी व्यवस्थित वॉश करून हॉलमधल्या टी टेबलवर मी एक बेडशीट स्प्रेड केली आहे आणि त्यावर ही सगळी भांडी मी थोड्या वेळासाठी फॅनच्या खाली सुकत घालणार आहे. आणि जसं मला वेळ मिळेल तशी हलक्या हाताने मी कापडाने देखील कोरडी करून घेणार आहे, जेणेकरून त्यावर पाण्याचे डाग पडतील नाही. बघा, भरपूर भांडी वॉश करावी लागली. तसं तर हे पेंडिंग कामातलं सर्वात मोठं माझं पेंडिंग काम आज पूर्ण होणार आहे. आता ही भांडी जोपर्यंत सुकती आहे तोपर्यंत मी घरातली इतर काम देखील कंप्लीट करून घेणार. जसं काही खाण्याचे पदार्थ मी महाराष्ट्रातून आणलेले होते आणि घरामध्ये खूप मुंग्या झालेल्या होत्या, तर ते खाण्याचे पदार्थ मी माझ्या गेस्ट रूममध्येच एका चेअरवर ठेवलेले होते. तर ती देखील पिशवी मी व्यवस्थित ओट्यावर आणून ठेवली आणि ते सगळं सामान मी अलमारीमध्ये सेट केलेलं आहे. सगळं दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ मोठा होतो. त्यानंतर भरपूर असं गणपतीचं कलेक्शन मी महाराष्ट्रातून आणलेलं होतं. तर हे गणपतीचं कलेक्शन नवरोबांचं आहे. त्यांना पहिले गणपतीचं कलेक्शन करायला खूप आवडायचं, पण एकदा आपली फॅमिली झाली, रिस्पॉन्सिबिलिटी वाढली की हे सगळे शोकपाणी तसेच राहतात. तर हे भरपूरसं गणपतीचं कलेक्शन आहे. जवळजवळ माझ्याकडे 30 तरी गणपती असेल. तर हे सगळे गणपती मला कुठेतरी सेट करायचे आहे. त्याचबरोबर गेस्ट रूममध्ये बघा तुम्ही, या कॉर्नरला किती जास्त पसारा झालेला आहे, तर तो पसारा देखील मला आवरायचा आहे. पहिले तर हे सगळे काही गणपती होते ते मी अशा प्रकारे देवघराची जी वरची अलमारी आहे त्यामध्ये मी सेट करून देणार, जेणेकरून ते दिसायलाही छान दिसेल आणि इकडे तिकडे ठेवून राहिलं तर मग त्याचा पसारा देखील होतो. त्यानंतर बघा हा सिलेंडर. तसं तर यातली अर्धी कामे नवरोबांमुळे पेंडिंग पडलेली आहे, कारण सिलेंडर वगैरे उचलायचं म्हटलं तर कोणाची तरी मदत घ्यावी लागते.
नवरोबा मदत करेल या आशाने हे सिलेंडर तर आम्ही गावाला जाण्याआधीपासनं हॉलमध्येच ठेवलेलं होतं आणि घरातनं वस्तू इकडे तिकडे पडून ठेवलेल्या असल्या की मग झाडू पोछा करायलाही त्रास होतो, त्यामुळे ते देखील मी जागच्या जागी ठेवून दिलं. त्याचबरोबर काही मेडिसिन देखील एक्सपायर झालेल्या होत्या, तर त्या देखील मी फेकून दिल्या. आणि त्याचबरोबर हा कॉर्नर बघू शकता तुम्ही, यावर देखील किती पसारा झालेला आहे. दिसायला किती घाण दिसतो. यावर तर अर्ध्या वस्तू फेकायच्याच ठेवलेल्या होत्या, त्यामुळे ज्या कामाच्या वस्तू होत्या त्या जागच्या जागी ठेवून दिल्या आणि बिनकामाच्या वस्तू सगळ्या मी फेकायला एका बॉक्समध्ये जमा केलेल्या आहे. पण मैत्रिणींनो, तुम्ही बघितलं माझ्या घरात किती जास्त पसारा झालेला आहे आणि अगदी 2 ते 3 तास लावून मी घरातला बऱ्यापैकी पसारा पूर्ण क्लीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचं एक कारण सांगते की मी माझ्या घरामध्ये प्रत्येक वस्तूला एक जागा निर्धारित केलेली आहे आणि नेहमी डिक्लटरिंग करत असते. तुम्ही माझे जर रेग्युलर व्हिडिओज बघत असाल तर त्यामध्ये मी बरेचदा घर साफ करण्याचे नियम तुमच्यासोबत शेअर करत असते. तर मैत्रिणींनो, आज माझी बऱ्यापैकी पेंडिंग काम पूर्ण झालेली आहे. नेहमी पेंडिंग काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळं एका दिवसात होणार नाही. घर रोज वापरलं जातं, म्हणून रोज थोडं काम झालं तरी ते पुरेसं आहे. परफेक्ट घरापेक्षा मला तरी वाटतं की व्यवस्थित आणि आनंदी घर जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे रोज थोडं थोडं पेंडिंग काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. रोजचा जरी 15 मिनिट किंवा अर्धा तासाचा वेळ जरी आपण रोजच्या पेंडिंग कामाला दिला ना, तर घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत देखील होतं आणि आपल्या डोक्यावर पेंडिंग कामाचं ताण देखील राहत नाही. तर बघा, व्यवस्थित काम लिहिल्यामुळे माझी सगळी कामे 1 बाय 1 कंप्लीट झालेली आहे. भांडी सुकतपर्यंत मी व्यवस्थित ज्या काही सुटकेस रिकाम्या खाली ठेवलेल्या होत्या 7-8 दिवसापासून त्या देखील अलमारीमध्ये ठेवून दिल्या. त्याचबरोबर जेवढे काही किचनमध्ये एक्स्ट्रा प्लांट्स ठेवलेली होती ती देखील मी जागच्या जागी ठेवून दिली आणि त्यानंतर जेवढी काही भांडी सुकलेली होती ती देखील किचन कॅबिनेटमध्ये लावून दिली. तसं तर आज मला हे सगळं पेंडिंग काम करायला 3 ते 4 तास लागलेले आहे, पण महत्त्वाची जी काही पेंडिंग काम होती ती माझी पूर्ण झालेली आहे. आणि खरंच असं सुटसुटीत घर आणि किचन पाहून मन अगदी प्रसन्न होतं. अर्धं डोक्याचं ताण कमी झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, पेंडिंग काम हे एका दिवसात तयार होत नाही आणि एका दिवसात संपणारही नाही. पण रोजची जर आपण 15 ते 20 मिनिटाची सवय लावली तर आपलं घर, त्याचबरोबर आपला वेळ आणि आपलं मन देखील हलकं होईल. त्यामुळे तुमच्या घरात देखील भरपूरशी पेंडिंग कामे पडलेली असेल तर या व्हिडिओनुसार आजच त्या पेंडिंग कामाची लिस्ट करा आणि रोज 1 बाय 1 थोडी थोडी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयोगी होम अँड किचन ऑर्गनायझेशन टिप्ससाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.